नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.3 यातील थर्ड क्वेश्चन. या थर्ड क्वेश्चनमध्ये टोटल सब क्वेश्चन 19 आहेत. त्यापैकी आपण क्वेश्चन नंबर 1 to 9 हे 9 क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 10 to 15 हे 6 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 10 याप्रमाणे आहे. पहा, इकडे आपल्याला अँगल हा हाफ आहे, इकडे अँगल हाफ आहे, इकडे कॉस एक्स आहे. आपण काय करू, कॉस एक्सला हा अँगल हाफ करू आणि साइन एक्सला पण हा अँगल हाफ करू. प्रूफ LHS इक्वल टू कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. पहा, कॉस 2x आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कॉस 2x हा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. येथे जो अँगल आहे कॉसला या साईडला, तो इकडे त्याचा हाफ होतो. जर आपण येथे 2x ऐवजी फक्त x घेतला, कॉस 2x ऐवजी फक्त x, तर इकडे काय होईल, इकडे 2x इकडे x, इकडे x तर इकडे x अपॉन 2 होईल. म्हणजे हा अँगल हाफ होईल. मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. म्हणजे कॉस एक्सला आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. पहा, कॉस एक्स म्हणजे काय, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 हा अँगल आहे, मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन 1. पहा, 1 म्हणजे काय, पहा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. बरोबर आहे. साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 असेल प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 असेल तरी आपण 1 लिहिणार, कारण इथे जो अँगल आहे तोच येथे अँगल आहे. थीटा ऐवजी एक्स अपॉन 2 आहे. म्हणजे आपण 1ला कसं लिहू शकतो, या फॉर्ममध्ये लिहिता येईल आपल्याला. याला कन्वर्ट केला आपण 1लाही कन्वर्ट करू. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 मायनस कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि हा साइन एक्स. आपल्याला हा पण फॉर्म्युला माहिती आहे साइन 2xचा. साइन 2x म्हणजे काय, 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. इकडे अँगल डबल आहे, इकडे त्याचा हाफ झालेला आहे. बरोबर आहे. जर 2x ऐवजी फक्त x असेल तर काय होईल, हे 2 साइन इकडे 2x असताना x आहे, इकडे x असताना x अपॉन 2 होईल. इकडे अँगल जो आहे त्याच्या हाफ अँगल इकडे होतो, किंवा इकडे जो अँगल आहे त्याच्या डबल अँगल इकडे होतो, इंटू कॉस एक्स अपॉन 2. म्हणजे साइन एक्सला आपण कसं लिहिणार, या फॉर्ममध्ये लिहिणार आपण. 2 प्लस 2 साइन एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2. पहा, हा कॉसला अँगल आहे, हा साईनला अँगल आहे. असा छोटा ब्रॅकेट केला तरी चालेल. पहा, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे कॉस ऑफ एक्स अपॉन 2 मायनस साइन ऑफ एक्स अपॉन 2. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे साइन एक्स अपॉन 2 प्लस कॉस एक्स अपॉन 2. एक ब्रॅकेट मायनसचा, एक ब्रॅकेट प्लसचा. बरोबर आहे. अपॉन, पहा हे एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी. येथे ए म्हणजे काय आहे, येथे ए म्हणजे साइन एक्स अपॉन 2 आणि बी म्हणजे कॉस एक्स अपॉन 2. म्हणजे हे एक्सपान्शन होईल. बरोबर आहे. कशाचं एक्सपान्शन होईल, ते साइन एक्स अपॉन 2 प्लस कॉस एक्स अपॉन 2 याचा होल स्क्वेअर. हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला, एक्सपान्शन केलं तर हेच मिळेल आपल्याला. साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस 2 टाइम्स, येथे प्लस असल्यामुळे येथे पण प्लस येईल, प्लस 2 टाइम्स साइन एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2. पहा इक्वल टू, पहा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखाच आहे, येथे स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेट सारखाच आहे, येथे स्क्वेअर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे काय राहील, हे राहील कॉस ऑफ एक्स अपॉन 2 मायनस साइन
एक्स अपॉन 2 अपॉन स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त या दोन टर्म राहणार आहेत. साईन एक्स अपॉन 2 प्लस कॉस एक्स अपॉन 2. पण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, कॉट एक्स अपॉन 2 पाहिजे. जर येथे आपण साईन एक्स अपॉन 2ने डिवाईड केलं तर कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट मिळेल, बरोबर आहे. येथे मायनस, येथे आपल्याला साईन एक्स अपॉन 2ने डिवाईड केलं तर येथे 1 मिळेल. म्हणजे आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला साईन एक्स अपॉन 2ने डिवाईड करू. पुढे लिहायचं आहे आपल्याला, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय साईन एक्स अपॉन 2. कारण कॉसला साईनने डिवाईड केलं तर कॉट होईल, साईनला साईनने डिवाईड केलं तर 1 मिळेल, बरोबर आहे. इक्वल टू साईन एक्स अपॉन 2ने डिवाईड करायचं आपल्याला, म्हणजे दोघाखाली डिनोमिनेटर येईल, बरोबर आहे. मायनसने सेपरेट होईल, म्हणजे कॉस एक्स अपॉन 2 याला डिवाईड करू आपण साईन एक्स अपॉन 2ने. हे मायनस साईन एक्स अपॉन 2 अपॉन या दोघांना डिवाईड करायचं आहे, मायनसने आपण सेपरेट केलेलं आहे. त्याप्रमाणे येथे पण इथे साईन आधी आहे, कॉस नंतर आहे. आपण आधी कॉस घेऊ कारण कॉट मिळेल आपल्याला. त्याच टर्म आहेत, फक्त आधी आपण कॉस लिहू. येथे साईन एक्स अपॉन 2 हे प्लस साईन एक्स अपॉन 2. याला पुन्हा डिवाईड करायचं आपल्याला साईन एक्स अपॉन 2ने. अँगल आहेत हे. इक्वल टू साईन अपॉन साईन कॅन्सल होईल, 1 मिळेल. कॉस अपॉन साईन कॉट मिळेल. अँगल आहे एक्स अपॉन 2. हे मायनस साईन साईन कॅन्सल, 1 अपॉन 1 म्हणजे 1 अपॉन कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट मिळेल. अँगल आहे एक्स अपॉन 2. हे प्लस साईन साईन कॅन्सल, 1 अपॉन 1 म्हणजे 1. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. प्रूफ LHS इक्वल टू. प्रथम LHS लिहून घ्या ही, नंतर इक्वल टू. टॅन म्हणजे काय, साईन अपॉन कॉस, साईन थिटा अपॉन 2. पहिल्या स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम लिहा, नंतर हे लिहा. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, प्लस कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉस थिटा अपॉन 2 अपॉन साईन थिटा अपॉन 2. हे अपॉन कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन. अँगल आहे थिटा अपॉन 2. कॉस अपॉन साईन थिटा अपॉन 2 मायनस टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, साईन थिटा अपॉन 2 अपॉन कॉस थिटा अपॉन 2. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू न्यूमरेटरमध्ये आणि डिनोमिनेटरमध्ये. साईन इंटू साईन, साईन स्क्वेअर होईल, साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ती व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. दोघांचा मल्टिप्लिकेशन साईन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2 अपॉन येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2 आणि अपॉन साईन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. ही पण टर्म डिनोमिनेटरमध्ये आहे आणि ही पण टर्म डिनोमिनेटरमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील. काय राहील, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ती व्हॅल्यू 1 आहे. पुढे रिझन पण लिहित जा, कोणता फॉर्म्युला अप्लाय केला. ही व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला, इक्वल टू 1 अपॉन खाली काय राहील, हे राहील कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2.
आपल्याला सेक दाखवायचा आहे, म्हणजे आपल्याला डिनोमिनेटरमध्ये कॉस आला पाहिजे, बरोबर आहे. 1/cos म्हणजे सेक होईल. याला कॉस लिहिता येईल का आपल्याला? पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, कॉस थीटा. आपण असं लिहू शकतो, कॉस स्क्वेअर θ/2 मायनस साईन स्क्वेअर θ/2. इथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे? फक्त कॉस थीटा आहे. कॉस थीटाला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येते, कारण फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे, कॉस 2θ म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा. त्याच फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. इकडे अँगल हाफ होतो, आपल्याला अँगल हाफ पाहिजे, म्हणजे इकडे अँगल डबल होईल. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? कॉस स्क्वेअर θ/2 मायनस साईन स्क्वेअर θ/2. हा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे, बरोबर आहे. येथे अँगल डबल आहे, इकडे हाफ होतो, इकडे थीटा आहे, इकडे θ/2 होईल. 1/cos म्हणजे सेक. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल RHS, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. प्रूफ. LHS पहिली स्टेप ही लिहून घ्या, नंतर पुढची स्टेप हे ॲज इट इज 1/tan 3a मायनस tan a मायनस 1/cot म्हणजे 1/tan 3a मायनस cot म्हणजे 1/tan. अँगल जो आहे तोच 3a ए आणि ए. इक्वल टू हे ॲज इट इज 1/tan 3a मायनस tan a मायनस इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे 1/tan a मायनस tan 3a अपॉन दोघांचा मल्टिप्लिकेशन tan 3a इंटू tan a. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे डिनोमिनेटरमध्ये. इक्वल टू 1/ हे ॲज इट इज tan 3a मायनस tan a मायनस इथे आपण हे 1/, आहेत. याचा अर्थ काय होतो? 1/, समजा 1/a/b असेल तर आपण याला कसं लिहिणार? याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/, म्हणजे आपण काय लिहिणार? b/a लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म वर जाईल, ती खाली येईल, म्हणजे tan 3a इंटू tan a आणि अपॉन tan a मायनस tan 3a, बरोबर आहे. इक्वल टू हा 1 आपण आता कॅन्सल केलेला आहे. हे खालीवर केल्यामुळे हा 1 कॅन्सल झालेला आहे. हे ॲज इट इज 1/tan 3a मायनस tan a मायनस इथे आपण काय करू? आपल्याला प्लसचा फॉर्म्युला करायचा आहे, त्यासाठी येथे प्लस पाहिजे आपल्याला आणि ही टर्म वर पाहिजे आपल्याला. तर येथे मायनस साईन कॉमन काढू आपण, याच्यात मायनस साईन कॉमन काढू या दोन टर्ममध्ये. म्हणजे मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे काय होईल? tan 3a इंटू tan a हे ॲज इट इज अपॉन हे मायनस साईन कॉमन काढलं आपण तर असं लिहू शकतो आपण tan 3a. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे आधी लिहिणार आपण, हे प्लस होतील ब्रॅकेटमध्ये, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन केल्यावर मायनसच आहे ते, आणि येथे आपण मायनस लिहिणार tan a. मायनस tan 3a आहेत, मायनस मायनस प्लस tan a, फक्त आपण मायनस साईन कॉमन काढलेला आहे. आता हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जातील, येथेच आपण प्लस करू. हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लिकेशन आहे येथे, म्हणजे प्लस होऊन जातील. मायनसचं साईन प्लसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि या टर्म मागे पुढे झालेले आहेत, म्हणजे यांचं पण साईन आता चेंज झालेलं आहे. हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर सारखाच आहे. येथे ॲडिशन आहे, दोघांचे ॲडिशन करू आपण, म्हणजे दोन डिनोमिनेटरपैकी एकच घेणार आपण आणि न्यूमिनेटरमध्ये ॲडिशन करणार tan 3a मायनस tan a, बरोबर आहे. दोघांपैकी एकच घेणार आपण कारण सेम आहेत. आणि वर काय होईल? 1 प्लस tan 3a
tan 3a इंटू tan a. हा फॉर्म्युला होईल का? हा फॉर्म्युला होईल, परंतु हे खाली पाहिजे आणि हे वर पाहिजे आपल्याला. तसं लिहिता येईल का आपल्याला? तसं लिहिता येईल. आपण 1/a/b ला कसं लिहू शकतो? b/a. म्हणजे याचा रेसिप्रोकल 1 म्हणजे काय? याचा रेसिप्रोकल हा होत आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, तर याला आपल्याला असंही लिहिता येईल. बरोबर आहे. म्हणजे कसं लिहिणार पहा, इक्वल टू व्हॅल्यू चेंज न होता आपल्याला हे वर लिहायचे आहेत आणि हे खाली लिहायचे आहेत. तर असं लिहू शकतो आपण, म्हणजे व्हॅल्यू पण चेंज होणार नाही. tan 3a मायनस tan a आणि अपॉन 1 प्लस tan 3a इंटू tan a. वन अपॉन याचा जर रेसिप्रोकल केला तर आपण हे वर लिहिणार, हे खाली लिहिणार. याचीच व्हॅल्यू ही आहे. बरोबर आहे. आता आपण येथे फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. tan ऑफ a मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय होईल, कारण इथे मायनस आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल? याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे tan 3a मायनस a. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण tan ऑफ a मायनस बीचा. म्हणजे काय होईल? tan 3a मायनस tan a 1 प्लस दोघांनाही tan अप्लाय होईल tan 3a इंटू tan b इक्वल टू 1 अपॉन ही सबट्रॅक्शन घेऊ शकतो आपण. tan ऑफ 3a मायनस a म्हणजे 2a. 1 अपॉन tan म्हणजे काय? कॉट. अँगल आहे 2a. हीच आपली RHS आहे, कॉट 2a. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. प्रूफ LHS. LHS याप्रमाणे आहे cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री. 7ची डबल 14, 14चे डबल 28 आणि 28चे डबल 56. cos 7, cos 14, cos 28, cos 56 हा सर्व मल्टिप्लिकेशन एवढा येत आहे. हे प्रूफ करायचं आपल्याला. इक्वल टू इथे आपण काय करू, cos 7 डिग्री आहेत, येथे साईन नाही आहे cos बरोबर. आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, sin 2x म्हणजे काय? 2 टाइम्स sin x इंटू cos x. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. किंवा x ऐवजी आपण थीटा घेऊ. sin 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा इंटू cos थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. येथे cos 7 आहे, परंतु इथे cos 7 आहे. आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण काय करू, येथे 2 sin थीटा नाही आहे. 2 sin थीटा ही टर्म येथे नाही आहे. बरोबर आहे. फक्त cos 7 डिग्री आहे, म्हणजे फक्त cos थीटा आहे. तर येथे काय करू आपण, 2 sin 7 डिग्रीने आपण मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. 2 sin 7 डिग्री मल्टिप्लाय करू आपण याला 2 sin 7 डिग्रीने आणि डिवाइड करू. म्हणजे काहीच बदल होत नाही, फक्त अरेंजमेंट केली आपण ही. बरोबर आहे. हे ॲज इट इज म्हणजे काय, cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 हे पुढच्या टर्म ॲज इट इज आणि इंटू cos 56 इक्वल टू. आता हा फॉर्म्युला तयार होईल. sin 2 थीटा म्हणजे काय, 2 टाइम्स sin थीटा इंटू cos थीटा. 2 आहेत, sin थीटा आहे, cos थीटा आहे. एवढा फॉर्म्युला तयार होईल. 2 sin थीटा इंटू cos थीटा असेल तर आपण काय लिहिणार, sin 2 थीटा. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, 2 sin 7 डिग्री आणि cos 7 डिग्री. याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, sin 2 थीटा. 2 टाइम्स थीटा येथे किती आहे, 7 डिग्री आहे, म्हणजे sin 14 डिग्री मिळेल आपल्याला. बरोबर आहे. याची व्हॅल्यू sin 14 डिग्री आणि हे अपॉन 2 sin 7 ॲज इट इज. ही टर्म, या दोन टर्म ऐवजी आपण हे लिहिलेलं आहे, परंतु पुढे काय आहे, cos
14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. पहा कॉस 7 असताना आपण ही अरेंजमेंट केली बरोबर आहे. आता इथे कॉस 14 आहे, कॉस 14ला साईन 14 येथे आहे, फक्त 2 नाहीत बरोबर आहे. म्हणजे साईन थीटा आहे, कॉस थीटा आहे, फक्त 2 नाहीत येथे. आपण 2 अरेंजमेंट करू. म्हणजे पहा येथे काय करू आपण, हे 2ने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. हे साईन 14 डिग्री ॲज इट इज, हे कॉस 14 ॲज इट इज, आणि हे तर पहिले आहेतच 2 साईन 7 डिग्री, हे इंटू कॉस 28 इंटू कॉस 56. पहा म्हणजे येथे पण आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. 2 आहेत, साईन थिटा आहे, कॉस थिटा आहे. साईनला जो अँगल आहे तोच कॉसला आहे. 2 आहे, साईन आहे आणि कॉस आहे, अँगल सेम आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, साईन 2 थिटा. 2 साईन 14 आणि कॉस 14 या 3 टर्मऐवजी आपण काय लिहिणार, साईन 2 थिटा. थिटा इथे किती आहे 14, म्हणजे 2 इंटू 14 म्हणजे 28, साईन 28 डिग्री. एवढ्या टर्मऐवजी या 3 टर्मऐवजी आपण काय लिहिणार, साईन 28 डिग्री. हे ॲज इट इज 2 ॲज इट इज इंटू हे 2 आणि साईन 7. आता पुढे काय आहे, कॉस 28 आहे. पण आता साईन 28 आहेत, कॉस 28 आहेत, फक्त 2 पाहिजे आपल्याला. तर हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. तो फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी येथे अँगल सेम आहेत, साईनला कॉसला 2 पाहिजे आपल्याला. पुढे आहे कॉस 56 डिग्री इक्वल टू, पहा इथे पुन्हा 2 ॲड करावं लागतील आपल्याला. 2 हे 2 म्हणजे काय होईल, साईन 28 इंटू कॉस 28 इंटू कॉस 56. हे 2 इंटू 2 4 लिहू शकतो आपण. आता 2 घेतलेले आपण 2/2, परंतु हे पहिले 2 इंटू 2 4 होतील आणि इंटू साईन 7 बरोबर आहे. आता पहा 16 आला पाहिजे इथे, 16. 4 इंटू 2 8 येत आहेत आतापर्यंत, अजून 2 लागतील आपल्याला. पहा आता 2 आहेत, साईन थिटा आहे, कॉस थिटा आहे, अँगल सारखे आहेत साईन आणि कॉसला, म्हणजे 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे याची व्हॅल्यू साईन 2 थिटा. साईन 2 थिटा, 2 थिटा येथे 28 आहे, त्याची डबल म्हणजे 56, साईन 56 होईल, साईन 56 आणि इंटू कॉस 56 बरोबर आहे. आता हे काय होतील, हे 2 या फॉर्म्युल्यामध्ये आलेले आहेत. खाली काय राहत आहे, 4 इंटू 2 8 आणि साईन 7, 8 आणि साईन 7 बरोबर आहे. हे कॉस 56 आपण घेतलेले आहेत. इक्वल टू, इथे साईन थिटा आहे, कॉस थिटा आहे, इथे 2 पाहिजेत आपल्याला. 2 ॲड करू आपण, पुन्हा डिवाइड करू, मल्टिप्लाय करू. आता फॉर्म्युला तयार होईल. 2 आहे, साईन थिटा आहे आणि कॉस थिटा आहे. जो साईनला अँगल आहे तोच अँगल कॉसला पण आहे बरोबर आहे. आणि आपण हे 8 साईन 7 डिग्री इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा, या 3 टर्मऐवजी आपण काय लिहिणार, साईन 2 थिटा, म्हणजे जो अँगल आहे तो डबल करायचा आपल्याला. 56 त्याचे डबल, 56चे डबल 112 होतील बरोबर आहे. 56चा अँगल डबल करणार आपण 112 डिग्री, आणि हे 2 इंटू 8 16 होतील, आणि हे साईन 7 डिग्री. आपल्याला काय पाहिजे, साईन 68 पाहिजे. आता साईन 68 येथे साईन आहे, म्हणजे हा रेशो चेंज झाला नाही पाहिजे, साईनच पाहिजे आपल्याला. साईन जर 180मधून हे मायनस केले आपण तर आपल्याला आन्सर मिळेल 68 बरोबर आहे. पहा साईन 180 डिग्री मायनस हा अँगल अपॉन 16 आणि साईन्स आणि कॉस पाहिजे आपल्याला. पहा इथे साईनला साईन येण्यासाठी आपण 180मधून म्हणजे आपण एक्स ॲक्सिसमधून मायनस करत आहोत बरोबर आहे, परंतु इथे वाय ॲक्सिसमधून मायनस करावं लागेल आपल्याला, कारण साईनचं कॉस करायचं आपल्याला.
हे 16 साईनचं कॉस आलं पाहिजे आपल्याला, तर काय करावं लागेल, π/2 म्हणजे 90मधून इथे 90 - 7 डिग्री करू आपण. 90 - 7 म्हणजे 83 होईल. हे साईन हे किती होतील, 68 होतील. ही सबट्रॅक्शन, हे 16, हे कॉस आणि ही सबट्रॅक्शन 83. ही आपली RHS आहे, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. LHS प्रूफ पाय. LHS इक्वल टू साईनला स्क्वेअर आहे, अँगल -160 डिग्री आहे आणि येथे पण साईनला स्क्वेअर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, दोघांनाही स्क्वेअर आहे. साईन -160 डिग्री अपॉन साईन 70 डिग्री, म्हणजे ब्रॅकेटला आपण स्क्वेअर करू, कारण दोघांनाही स्क्वेअर आहे त्यामुळे आपण ब्रॅकेटला स्क्वेअर केलेला आहे. प्लस साईन 180 - थीटा. 180 - थीटा म्हणजे काय होईल, 180मधून मायनस आहे म्हणजे साईनचं साईनच राहील, समोरचा अँगल थीटा. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, तर हे का लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. साईन 180 - थीटा म्हणजे साईन थीटा होईल आणि अपॉन साईन थीटा हे ॲज इट इज. ही व्हॅल्यू 1 मिळेल, बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, याची व्हॅल्यू 1 मिळेल. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. साईन -थीटा असेल तर साईनसाठी हे साईन मायनस बाहेर येईल याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे हे साईन बाहेर येईल परंतु त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. म्हणजे आता हे साईन आपण विचारात नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे काय होईल पहा, हे मायनस साईन 160 डिग्री अपॉन हे साईन 70 याचाही स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, याचा स्क्वेअर. हे मायनस साईन बाहेर येते, बरोबर आहे साईनसाठी, आणि प्लस 1/1 होईल म्हणजे 1. आपल्याला RHSला सेक स्क्वेअर दाखवायचा आहे म्हणजे इथे टॅन यायला पाहिजे, टॅन स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय, सेक स्क्वेअर. परंतु अँगल पण आपल्याला 20 पाहिजे, बरोबर आहे. येथे आपल्याला काय करावं लागेल, साईन अपॉन कॉस तर टॅन होईल, परंतु अँगल पण आपल्याला 20 पाहिजेत. त्यासाठी मायनसचा स्क्वेअर प्लस होईल म्हणजे मायनस साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल. आता साईनला आपण काय लिहू, साईन म्हणजे काय, 180मधून 20 मायनस केले आपण, 180 - 20 म्हणजे 160 होतील, बरोबर आहे. याला आपण असं लिहू शकतो. आणि येथे कॉस पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण काय करू, साईनला 90 - 20 करू आपण. 70 म्हणजे काय, 90 - 20, बरोबर आहे. असं लिहिता येईल आपल्याला, हे डिग्रीमध्ये आहेत. साईन 180 - 20, 180मधून प्लस किंवा मायनस असेल तर साईन चेंज होत नाही म्हणजे साईनला साईनच राहील. साईन 180 - 20 म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपल्याला साईन 20 मिळेल. याची व्हॅल्यू काय मिळेल, 90मधून मायनस आहे म्हणजे साईनचं कॉस होईल. हे आपण सर्व यापूर्वी पाहिलेलं आहे. 90 - थीटा म्हणजे इथे थीटा, कॉस थीटा म्हणजे कॉस 20. हा प्लस 1 ॲज इट इज. येथे स्क्वेअर आहे म्हणजे येथे पण स्क्वेअर असेल, येथे पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे डिग्री आहेत. इक्वल टू साईन अपॉन कॉस, अँगल 20 आहे, साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल, टॅन 20, बरोबर आहे. हे स्क्वेअर आहे प्लस 1. याला जर आपण असं लिहू शकतो, टॅन स्क्वेअर 20. हा स्क्वेअर टॅनला आहे प्लस 1. टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा येथे 20 डिग्री आहे. हा फॉर्म्युला आहे, टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा. थीटा आहे 20 डिग्री. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. ही LHS आणि ही RHS
पहा इथे एक्स अँगल आहे, इथे 2x आहे. हे दोन ब्रॅकेट सारखे नाहीत. 2 आहे कॉस एक्स आहे आणि इथे 2 कॉस 2x आहे. इथे अँगल एक्स आहे, इथे अँगल 2x आहे. हे दोन्ही ब्रॅकेट सारखे नाहीत. LHS इक्वल टू LHS काय आहे 2 cos 4x प्लस 1 अपॉन 2 cos x प्लस 1. ही व्हॅल्यू आपल्याला हे दोन ब्रॅकेट आहे म्हणून दाखवायची आहे. इक्वल टू 4x आहे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे cos 2x म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x मायनस 1. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. येथे थिटा किंवा x. येथे काय आहे 4x आहे, म्हणजे येथे जो अँगल आहे तो येथे त्याचा हाफ होतो. येथे जर आपण 2x ऐवजी 4x लिहिले, 2x ऐवजी 4x, तर इकडे काय होईल अँगल हाफ होईल. 4xचा 2x होईल. ज्याप्रमाणे 2x x होत आहे त्याप्रमाणे 4x 2x होईल. इकडे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. 4चे 2 होतील मायनस 1. म्हणजे 4xला आपण कसं लिहिणार या फॉर्ममध्ये लिहिणार. पहा हे 4x म्हणजे काय 2 cos स्क्वेअर 2x मायनस 1 आणि हा प्लस 1 ॲज इट इज अपॉन हे ॲज इट इज 2 cos x प्लस 1. या 2ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट. 2 × 2 4 होतील कॉस स्क्वेअर 2x आणि मायनस 2 होतील. 2ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस 2 होतील आणि हा प्लस 1. ब्रॅकेट ओपन होईल आता. 2 cos x प्लस 1 इक्वल टू इथे स्क्वेअरची टर्म आहे 2चा स्क्वेअर 4 आहे आणि मायनस 2 प्लस 1 म्हणजे काय होईल मायनस 1. या दोन टर्मऐवजी मायनस 1 येईल. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 4ला 2 लिहिणार, कॉस स्क्वेअर आहे कॉस 2x लिहू आपण, म्हणजे याचाही स्क्वेअर करता येईल आपल्याला. 2चा स्क्वेअर 4 कॉस 2x, येथे स्क्वेअर आहे म्हणजे येथे स्क्वेअर आहे आणि हे काय येत आहेत मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 1 होईल. मायनस 1चा स्क्वेअर असे लिहिता येते आपल्याला, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. अपॉन हे 2 cos x प्लस 1. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 म्हणजे 1 स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे 2 cos 2x हा ए आहे मायनस बी म्हणजे मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 cos 2x प्लस 1. याचं एक्सपान्शन याप्रमाणे आणि हे ॲज इट इज 2 cos x प्लस 1. हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होणार नाहीत कारण येथे अँगल x आहे, येथे 2x आहे, वेगळ्या टर्म आहेत. हा ब्रॅकेट आपल्याला कॅन्सल करायचा आहे. 2 cos 2x मायनस 1 हा एक ब्रॅकेट आलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला हा ब्रॅकेट कॅन्सल करायचा आहे आणि येथे आपल्याला फक्त सिंगल x पाहिजे, येथे डबल x आहे. cos 2xला आपण असं लिहू शकतो cos 2x फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x मायनस 1. बरोबर आहे. हा ब्रॅकेट आलेला आहे आपल्याला मायनस 1चा. येथे आपण 2xची व्हॅल्यू पुट करू ही. इक्वल टू हे ॲज इट इज 2 cos 2x मायनस 1. हा ब्रॅकेट ॲज इट इज 2 cos 2x मायनस 1 हा ब्रॅकेट ॲज इट इज तो पाहिजे आपल्याला. फक्त येथे ही व्हॅल्यू पुट करू आपण. येथे ज्याप्रमाणे 4xची व्हॅल्यू पुट केली त्याप्रमाणे 2xची व्हॅल्यू पुट करू आपण. म्हणजे काय होईल हे 2x म्हणजे 2 cos स्क्वेअर x मायनस 1. बरोबर आहे. cos 2x म्हणजे ती व्हॅल्यू पुट केली आपण कारण हा ब्रॅकेट आपल्याला कॅन्सल करायचा आहे आणि हा प्लस 1 आणि अपॉन इथे काय आहे 2 cos x प्लस 1. 2 cos x प्लस 1. हे ॲज इट इज 2 cos 2x मायनस 1 हा ब्रॅकेट आलेला आहे. बरोबर आहे. 2 cos 2x मायनस 1 हा ॲज इट इज. याचं एक्सपेन्शन काय होईल 2ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट म्हणजे 4 cos स्क्वेअर
एक्स होतील 2 × 2 4 कॉस स्क्वेअर एक्स -2. 2ने मल्टिप्लाय केलं -1ला -2 आणि हा +1 अपॉन हे 2 कॉस एक्स +1 इक्वल टू ही टर्म आपल्याला नंतर पाहिजे, हा ब्रॅकेट नंतर पाहिजे, आपण नंतर लिहू आणि आधी हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 2 कॉस एक्स 2 कॉस एक्स याचा स्क्वेअर लिहू शकतो आपण. 2चा स्क्वेअर 4 कॉस स्क्वेअर एक्स बरोबर आहे. -2 + 1 म्हणजे -1 होईल. पहा येथे पण एक्सपान्शन करायचं आहे आपल्याला. 2 कॉस एक्स +1 याचं एक्सपान्शन काय होईल, a² - b² म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे 2 कॉस एक्स +1 आणि अपॉन हे ॲज इट इज 2 कॉस एक्स +1 इक्वल टू हा ब्रॅकेट आपल्याला नंतर लिहायचा आहे बरोबर आहे. येथे आपण ब्रॅकेट लिहिणार पुन्हा. येथे ब्रॅकेट करू आपण. हा ब्रॅकेट आपला आलेला आहे, नंतर ॲड करू आपण कारण इथे नंतर दाखवायचं आहे आपल्याला. पुन्हा इथे हा ब्रॅकेट 2 कॉस 2x -1 बरोबर आहे. पहा 2 कॉस एक्स +1 2 कॉस एक्स +1 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2 कॉस एक्स -1 हा एक ब्रॅकेट, 2 कॉस एक्स -1 आणि दुसरा ब्रॅकेट 2 कॉस 2x -1 दुसरा ब्रॅकेट 2 कॉस 2x -1. पहा हे दोन ब्रॅकेट आपल्याला मिळालेले आहेत इक्वल टू RHS. फक्त एकदा आपल्याला 4x व्हॅल्यू पुट करायची आहे आणि 2x व्हॅल्यू पुट करायची आहे आणि a² - b² तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. हा ब्रॅकेट येत आहे -1चा +1च्या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची कॉस 2x फॉर्म्युला हा आहे. राहिलेले 4 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.